नमस्कार. कधी असा विचार केला आहे की आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या सरकारी योजनेत किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी काहीतरी चुकीचं घडताना दिसतंय. भ्रष्टाचार अगदी डोळ्यासमोर आहे, पण मनात एक भीती येते, आवाज उचलला तर काय होईल? याच भीतीवर मात करण्यासाठी आणि जे सत्य बोलतात त्यांना संरक्षण देण्यासाठी एक कायदा आहे. तो म्हणजे व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा 2011. आज आपण ह्याच कायद्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आणि बघा, ही भीती आहे ना, अगदी स्वाभाविक आहे. मनात असे प्रश्न येतातच, की बाबा मी जर बोललो तर माझी नोकरी जाईल का? माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेचं काय होणार? उलट माझ्यावरच काही खोटे आरोप लावले गेले तर? आणि याच सगळ्या प्रश्नांमुळे योग्य काय आहे हे माहिती असूनही अनेक जण गप्प राहणंच पसंत करतात. पण कल्पना करा की तुमच्या संरक्षणासाठी एक कायदेशीर ढाल आहे, एक असं कवच जे निर्भयपणे सत्य समोर आणण्यासाठी बळ देतं. हो, हे खरंय. हा कायदा म्हणजे एक प्रकारची ढालच आहे जी तुमच्यासाठी बनवली गेली आहे. चला तर मग ही ढाल नेमकी कशी काम करते ते समजून घेऊया. सगळ्यात आधी या कायद्याचा जो केंद्रबिंदू आहे म्हणजे व्हिसल ब्लोअर, तो नक्की कोण असतो हे समजून घेऊ. हा शब्द आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो, पण कायद्याच्या दृष्टीनं याचा नेमका अर्थ काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हिसल ब्लोअर म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी सार्वजनिक हितासाठी एखाद्या संस्थेमधले गैरप्रकार, भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कामं उघडते. ती व्यक्ती त्या संस्थेतलाच एक कर्मचारी असू शकते किंवा अगदी बाहेरची एक सामान्य नागरिकही असू शकते. महत्वाचं काय तर सत्य बाहेर येणं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये की व्हिसल ब्लोअर कोणीही असू शकतं. हो, सरकारी ऑफिसमधला कर्मचारी असेल, हॉस्पिटलमधली नर्स, बँकेतला अधिकारी, एखादी NGO किंवा अगदी आपल्यासारखा एखादा सामान्य नागरिक सुद्धा. हा कायदा प्रत्येकाला सत्य समोर आणण्याचा अधिकार आणि त्यासाठीचं संरक्षण देत. तर मग हे संरक्षण कवच नक्की आहे तरी कसं? ही ढाल आपल्याला कुठल्या धोक्यांपासून वाचवते? चला, या कायद्याने दिलेल्या संरक्षणाचे वेगवेगळे स्तर पाहूया. या कायद्यामध्ये संरक्षणाचे 2 मुख्य आणि खूप महत्वाचे स्तर आहेत. हे दोन्ही स्तर कुणालाही निर्भयपणे पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि सुरक्षितेची खात्री देतात. कायद्यानं दिलेलं पहिलं आणि सर्वात मोठं आश्वासन म्हणजे तक्रार करणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. दुसरं म्हणजे तक्रार केल्यामुळे होणारा कोणताही त्रास, म्हणजे समजा कोणी धमक्या दिल्या किंवा छळ केला तर त्यापासून कायदेशीर संरक्षण मिळतं. आणि तिसरं म्हणजे जर तक्रारदारावर अन्यायकारक कारवाई झाली, म्हणजे चुकीच्या ठिकाणी बदली केली किंवा नोकरीतूनच काढून टाकलं, तर त्याचं पद परत देण्याचे आदेश देण्याचा अधिकारही या कायद्यात आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं आश्वासन नाहीये. कायद्याच्या कलम 5(1) ब मध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय की तक्रार स्वीकारणाऱ्या सक्षम प्राधिकरणाला तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवावीच लागेल. हे एक बंधनकारक वचन आहे जे कायद्याने दिलं आहे. या संरक्षणाचं गांभीर्य इथून समजतं की जर कोणी जाणून बुजून तक्रारदाराची ओळख उघड केली तर त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. म्हणजे ओळख गुप्त ठेवण्याला कायदा सर्वाधिक महत्त्व देतो. ठीक आहे, संरक्षण आहे हे तर कळालं, पण ही तक्रार घेऊन जायचं कुठे आणि त्याची नेमकी प्रोसेस काय आहे? केंद्र सरकार किंवा मग केंद्र सरकाराच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांशी संबंधित जर काही प्रकरण असेल तर तक्रार ऐकणारं मुख्य सक्षम प्राधिकरण म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग, ज्याला आपण CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणतो. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे CVC ही एक स्वायत्त संस्था आहे जी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवते. ह्याच संस्थेकडे व्हिसल ब्लोअरच्या तक्रारी येतात आणि मग त्यांची गुप्तपणे चौकशी केली जाते. ही प्रक्रिया ना अगदी सरळ सोपी आहे, फक्त 3 टप्प्यांची. सगळ्यात आधी एक लेखी तक्रार द्यावी लागते, पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तक्रारदाराला आपली ओळख सांगावी लागते, म्हणजे नाव न सांगता तक्रार करता येत नाही. मग दुसऱ्या टप्प्यात CVC त्या तक्रारीची पूर्णपणे गुप्तपणे चौकशी करते आणि तिसऱ्या टप्प्यात चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला शिफारसी पाठवल्या जातात. बस, इतकी सोपी प्रोसेस आहे. चला, आता या कायद्याची दुसरी बाजूही पाहूया, कारण प्रत्येक अधिकारासोबत एक मोठी जबाबदारी सुद्धा येते, बरोबर ना? तर मग या कायद्याचे फायदे काय आणि नियम काय आहेत ते पाहू. हा कायदा इतका महत्वाचा का आहे? कारण हे प्रकरण फक्त एका व्यक्तीच्या संरक्षणापुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा भ्रष्टाचार उघड होतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या कराच्या पैशांचा गैरवापर थांबतो, सार्वजनिक सेवांमध्ये पारदर्शकता येते, अधिकारी जास्त जबाबदारीने वागतात आणि समाजात एक प्रामाणिकपणाचं वातावरण तयार व्हायला मदत होते.
इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. जर चांगल्या हेतूने आणि खऱ्या माहितीच्या आधारावर तक्रार केली असेल तर कायदा पूर्णपणे पाठीशी उभा राहतो. पण जर मुद्दाम कोणाला तरी त्रास देण्यासाठी खोटी किंवा द्वेषपूर्ण तक्रार केली तर मात्र संरक्षण मिळणार नाही. उलट तक्रारदारावरच कारवाई होऊ शकते. खोटी किंवा दिशाभूल करणारी तक्रार केल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाचीही तरतूद आहे. त्यामुळे या अधिकाराचा वापर अत्यंत जबाबदारीने करणं गरजेचं आहे. आता काही महत्त्वाच्या मर्यादा बघूया. हा कायदा सर्वशक्तिमान नाहीये. काही विशिष्ट प्रकारची माहिती या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. म्हणजे अशी कोणतीही माहिती जी भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला धोका पोहोचवू शकते ती या कायद्याअंतर्गत उघड करता येत नाही. उदाहरणार्थ, देशाच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती, मंत्रिमंडळाचे कागदपत्र किंवा विशेष संरक्षण गटाशी एसपीजी संबंधित कोणतीही माहिती यातून वगळण्यात आली आहे. ह्याचाच अर्थ असा की सत्य बोलणं हा आपला हक्क आहेच, पण तो जबाबदारीने वापरला पाहिजे. भीती बाळगण्याची गरज नाही, पण माहितीची पूर्ण खात्री करूनच पुढे पाऊल टाकायला हवं. तर हा आहे व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईतलं एक महत्त्वाचं शस्त्र आणि नागरिकांसाठी एक मोठं संरक्षण कवच. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. ही कायदेशीर ढाल लोकांना निर्भयपणे पुढे येण्यासाठी खरंच पुरेशी ठरेल का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.